नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी दरेकर शेतीभाती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण बारामती कृषिक 2023 हे प्रदर्शन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामध्ये बऱ्याच काही नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत। त्याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे स्टॉल असतील, प्रायव्हेट कंपन्यांचे स्टॉल असतील, लाईव्ह प्रदर्शन असेल, या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, शेतीभाती या चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, तरच व्हिडिओची पूर्ण मजा तुम्हाला जाणवेल मित्रांनो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे प्रदर्शन आहे महाराष्ट्रातील एकमेव प्रदर्शन म्हणलं जातं ज्याच्यामध्ये लाईव्ह क्रॉप आपल्याला बघायला मिळतात। त्याच्यामध्ये पूर्ण क्रॉप, भेंडी असेल, दोडका असेल, कारली असेल, वांगी असेल, भेंडी असेल, सिरियल मधले मका असतील, ज्वारी असेल, बाजरी असेल, त्याच्यानंतर चाऱ्याची मका असेल, इव्हन ह्याच्यामध्ये झाडूचं पीक सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो। झाडू कशापासून बनवले जातात, त्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी नाविन्यपूर्ण आहेत। एकाच झाडावर टोमॅटो कसा लागतो, भेंडी वांगी कशी लागते, ह्या सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। बराच व्हिडिओ लांब आहे, पण बघायला नक्की विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघाल तर तुम्हाला नक्की मजा येईल मित्रांनो। आपण बऱ्याच कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा केलेली आहे। प्रत्येक कंपनीच्या प्रतिनिधीला आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांचं कंपनीचं जे काही म्हणणं आहे किंवा ज्या काही व्हरायटी आहेत, ज्या काही नाविन्य आहे, जे काही ते रिसर्च करतात किंवा कुठल्या पद्धतीने करतात, तर चला आपण जाणून घेऊया सगळ्यांकडून। नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतीभाती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे। आज आपण कृषिक 2023 च्या व्हिजिटसाठी पहिल्या नंबरचा जो स्टॉल आहे तो एन्झा झेडन या कंपनीचा आहे। कंपनीचे प्रतिनिधी आपल्यासोबत दोघेही सोबत आहे, जे महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत। बरेच भाजीपाल्यामध्ये चांगलं काम करणारी एक कंपनी म्हणून एन्झा झेडनकडे आपण पाहतो। बरेच भाजीपाल्याचे चांगले प्रोडक्ट कंपनी देते, तर कंपनी प्रतिनिधीकडून आपण जाणून घेऊया की नेमकं कुठल्या पद्धतीचे प्रोडक्ट देते आणि त्यांच्या पॉप्युलर प्रोडक्टचं काय वैशिष्ट्य आहे, थोडंसं त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सर नमस्कार। नमस्कार। आमच्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आपल्या कंपनीबद्दलची थोडंसं परिपूर्ण माहिती थोड्या संक्षिप्त याच्यामध्ये द्यावी अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो। माझं नाव विकास चव्हाण, मी रिजनल मॅनेजर म्हणून पूर्ण महाराष्ट्र होतो। माझ्याबरोबर कलिग्स माझे सुशील धुमाळ साहेब हे आणि पुणे, नगर, रायगड, पेण हा एरिया पाहतात। एन्झा झेडन ही नेदरलँडची कंपनी आहे, जवळपास 85 वर्ष जुनी असणारी कंपनी। भारतामध्ये कधी हिचा प्रवेश झाला? भारतामध्ये 2013 पासून ऑपरेशन मध्ये आहे आणि 2010 साली इंट्रोड्यूस झाली, पण 13 पासून R&D वगैरे डेव्हलप केल्या कंपनीने। म्हणजे महाराष्ट्रामध्ये R&D आपण म्हणजे इथं बारामती पासून 10 किलोमीटरवरती मुढाळे म्हणून गाव आहे, तिथं आमचं टोमॅटो, गॉड्स किंवा हॉट पेपर या 3-4 प्रकारचे सगळं R&D इथे चालली जाते। भारतामध्ये जवळपास 5 ठिकाणी लोकेशनमध्ये R&D आहे कंपनीचे, जे म्हणजे ऍक्च्युली नेदरलँडची कंपनी आहे। हिचा बेस जे आहे तो एक्झॉटिक क्रॉप म्हणजे प्रोटेक्टेड डोबळी मिरची असेल, रंगीत लाल, पिवळी, हे नवीन आता लॉन्च केले। पर्पल कलरचे एक आहे, ब्लॅक कलरचे एक आहे, ऑरेंज कलरचे आहे, तर हे नवीन आणलेले आहेत। प्लस हे पॉलिओची काकडी आहे। चेरी टोमॅटो हा म्हणजे टेबल पर्पज साठी वापरला जातं। हा वेगळा टाइप प्लम चेरी म्हणून आपण म्हणू शकतो। अच्छा, प्लम चेरी आणि तो जो आहे तो राऊंड चेरी असं दोन हे आहेत। आणि सर याच्यामध्ये आपल्याला आज मार्केटमध्ये बघतोय, तर मार्केटमध्ये कुठले प्रोडक्ट आपले म्हणजे चांगल्या पद्धतीने ओपन प्लांटेड, कारण प्रत्येक शेतकरी महाराष्ट्रातला हा ओपन प्लांटेडचा असतो। क्वचित कमी कालावधीचा किंवा कमी ह्याच्यामधले शेतकरी आहेत जे की सुधारित शेतकरी आहेत, जे पॉली हाऊसमध्ये पीक घेतात, पण बऱ्याच शेतकऱ्यांना ओपन प्लांटेडच पिकं लागतात। तर ओपन प्लांटेड मध्ये आपले कुठले असे प्रसिद्ध पिकं का आहेत? एन्झा झेडनचं ओपन प्लांट मध्ये गॉड्स मध्ये आपण कंपनी खूप स्ट्रॉंगली आहे आणि गॉड्स मध्ये सर्वात म्हणलं हा जो आमचं चालणारे प्रोडक्ट जे म्हणतो आपण की सगळ्यात जास्त एक नंबर चालणारे प्रोडक्ट रिचगार्ड मध्ये संतोष आणि ध्रुव सुपर। संतोष आणि ध्रुव सुपर या दोघांच्या वैशिष्ट्यामध्ये काय बदल येतो का? संतोष वेगळा आणि ध्रुव सुपर याच्यामध्ये काही वेगळा बदल येतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलर, जे आता मार्केटला चालतो ना, डार्क ग्रीन कलर चालतो आणि म्हणजे शेतकऱ्याला प्राइस चांगली भेटते। इतर व्हरायटीपेक्षा हा जो कलर 2 वर्षापासून लोकांमध्ये खूप पॉप्युलर झाला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संतोष आणि ध्रुवचं यील्ड जे आहे ना, काय म्हणजे कारण काय असू शकतं? इंटरनो डिस्टन्स कमी आहेत, पानापासून पानाचा पेराचा अंतर कमी आहे म्हणून फळाची
संख्या जास्त आहे का काय त्याचं म्हणजे त्या व्हरायटीचं वैशिष्ट्य फळाची काय? संख्या जास्त आहे, पानाला सेटिंग पडतं त्याच्या पूर्णपणे, ड्रॉपिंग कमी आहे आणि विशेष म्हणजे की रोगप्रतिकार क्षमता, व्हायरस टॉलरन्स जे म्हणतो आपण ते आपल्या वाहनामध्ये खूप चांगले आहेत. दुसरी गोष्ट काय की ह्याला चाकाची फळाला खूप चांगली आहे, ज्याकडून व्यापाऱ्याकडनं ह्याला चांगली मागणी होती. आणि पुढची गोष्ट म्हणायचं झालं तर मग त्या ह्याच्यामुळे काय होतं की शेतकऱ्याला काय की 2-3 गोष्टी महत्वाच्या असतात. उत्पन्न चांगलं येणे, त्यानंतर रोगप्रतिकार क्षमता चांगली असणे आणि फळाला क्वालिटी असणे. यांचं झाडांनी काम करताना 3च गोष्टींवरती महत्वाचे काम करते. सर्वात चांगली रोगप्रतिकार क्षमता, दुसरी गोष्ट आहे की चांगलं उत्पन्न आणि तिसरी गोष्ट आहे की क्वालिटी. आमच्या प्रत्येक फळामध्ये जर बघायला गेले तुम्ही, जसं दोडक्यात सांगितलं तसं वांग्याचं वांग येतं आमचं बारटोक, ठीक आहे, हे तुम्हाला दिसतंय इथं. हा जो आपण वांग जे येतं, हा आपण म्हणू की भारताचं जे वांग येतं पूर्णपणे टणकपणा याला खूप चांगला आहे. ह्या टणकपणामुळे ना मार्केटमध्ये ह्याची खूप मागणी चांगली. साधारणतः काय वेट येते पर फ्रूट? ह्याचं 450-350 ग्राम पासून ते 500 ग्राम पर्यंत सरासरी ह्याचं ॲव्हरेज वजन येतं. अच्छा, वांग्यामध्ये आपला जो महाराष्ट्रीयन सेगमेंट ज्याला आपण म्हणतो पर्पल कलर, काटेरी, अशामध्ये कुठला? अच्छा, दोडक्याच्या व्यतिरिक्त टमाटो किंवा काकडी? ती काकडी आपली झारा म्हणून येते. जसं सांगितलं डार्क ग्रीन कलर आहे हिला, त्यानंतर हिला टिकवण क्षमता म्हणजे कडकपणा खूप चांगला आहे, क्रिस्पी काकडी आहे पूर्णपणे. आणि फळ झाडाचं बघायचं झालं तर ह्याला मादी फुलांची संख्या खूप चांगली आहे. मादी फुलांची संख्या जास्त असली तर उत्पन्न शेतकऱ्यांना जास्त भेटतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की रोगप्रतिकार क्षमता खूप चांगली. धन्यवाद. त्यानंतर दुधी बघू शकता तुम्ही, निविदा म्हणून आपण दुधी येतो आपला, म्हणजे मार्केट साईडच्या गोष्टी जे मार्केटला जे चालतं, मार्केटला जे एवढे गरज आहे शेतकऱ्यांना, आवश्यकतेनुसार आमचे प्रोडक्ट आहेत बऱ्यापैकी. त्यामुळं जे शेतकऱ्यांचा ट्रेंड जो आपण म्हणतो, कल जो म्हणतो, यांच्यासाठी वळण्याचं कारणच ते की जे शेतकऱ्याला, जे खालच्या ज्या माणसाला लागतं, म्हणजे विक्रेता असेल आणि घेणारा असेल, जे विकत घेणारा जो माणूस असतो त्याला जे क्रायटेरिया लागतात किंवा ह्याला टणकपणा पाहिजे, जास्त दिवस टिकलं पाहिजे, ह्याला क्रिस्पीनेस चांगला पाहिजे, कलर चांगला पाहिजे, दिसायला बी चांगला आणि खायला पण चवीला पण चांगला पाहिजे. गिलक लास्ट इयरलाच कंपनी लॉन्च केलं. काय त्या गिलक्याचं नाव काय सांगू शकाल आपण? 2 व्हरायटी आपण देतो, यांच्या झाडांचं 33 आणि 56. म्हणजे एक लाईट ग्रीन आणि एक डार्क ग्रीन असं काय तसं? डार्क आहे, फक्त एक अर्ली स्टार्ट होतं, एक थोडंसं 15-1 दिवस लेट होतं. अर्ली स्टार्ट म्हणजे किती दिवसाचा कालावधी? प्लांटेशनच्या नंतर किती दिवसात? 50 दिवसामध्ये चालू होतं. दुसरा म्हणजे 5 ते 10 दिवस, 50 ते 55 ते 60 दिवसामध्ये दुसरे फर्स्ट चालू होतं. म्हणजे 56 नंबर जे आहे थोडंसं 5-10 दिवस लेट येतं. पण दोघांचा जो विचार केला ना, कलर, शायनिंग, मार्केटला ज्या पद्धतीने शेतकऱ्याला पाहिजे त्याचं लॉंग ट्रान्सपोर्टेशन बरंच काय होतं, जे डार्क ग्रीन कलरचे हे असतात काळा पडतो. हा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही, हा दिसता नाही. लंबाई जो है लंबाई लगभग 25 सेंटीमीटर. तर धन्यवाद मित्रांनो. इंडा झेडन या कंपनीचा आपण पहिला स्टॉल आहे आज आपल्या कृषिकमध्ये. पहिला स्टॉल आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक स्टॉलचं आपण डिटेलिंग आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत, प्रोडक्टचं डिटेल आपण घेणार आहोत, कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा करणार आहोत. चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, कृषिक 2 मध्ये आपण स्टॉल नंबर 2 ला आपण आता सध्या उपस्थित आहोत. हा स्टॉल जो आहे तो धरती केमिकल ह्या कंपनीचा आहे. स्टॉल नंबर 2 आहे आणि ती जी आहे ते त्यांनी ऑलरेडी इथं म्हणजे बरेच क्रॉप इथं लावलेले आहेत. स्वतः कंपनीचे प्रतिनिधी काही इथं सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की त्यांच्या कोणत्या जाती येतात आणि सध्या शेतकऱ्यापर्यंत कोणत्या जाती त्यांनी पोहोचवलेल्या आहेत, जातीचे वैशिष्ट्य काय आहेत ते थोड्याशा ह्याच्यामध्ये त्यांच्याकडून आपण विचारून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि आपल्या कंपनीबद्दलची जी थोडीशी म्हणजे कंपनी कधीची आहे, काय काय प्रोडक्शन देते, ह्याच्याबद्दल थोडीशी संक्षिप्त माहिती आमच्या शेतकरी बांधवांसाठी द्या. नमस्कार, माझं नाव तुषार हातकर. मी धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर ह्या कंपनीमध्ये धरती सीड्समध्ये संशोधन विभागामध्ये काम करतो. तर संशोधन विभागामध्ये काम करत असताना आम्ही आमच्या जी अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्या कंपनीची सिस्टर कंपनी आहे. आधी धरती ॲग्रो केमिकल्स अन्य सूक्ष्मद्रव्यामध्ये काम करत होती, पण आता आम्ही नवीन एक संकल्पना घेऊन आलो आहे की त्याच्यामध्ये भाजीपाला पिकं पण घेऊन आलेलो आहे. तर भाजीपाला पिकांमध्ये आपण आपलं एक म्हणजे एक जगावेगळं असं आपल्याकडे जे हायब्रिड्स आहेत ते आपण चवडीमध्ये 3 हायब्रिड दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जे जगामधली सर्वप्रथम जी संकरित चवडी आहे ही चवडी बबली आहे. तर याच्यामध्ये 3 वाणं दिले आहेत आपण, बबली, शेरली आणि पूर्वजा. तर बबली हे पाठीमागे लावलेली बबलीच आहे. हा, ही अच्छा, पाहू शकता मित्रांनो, बबली जे आहे ते हा जो वेलवर्गीय पीक आहे, ज्याला आपण चवळी म्हणतो किंवा हे म्हणतो आलसंदी म्हणतो किंवा वेगवेगळ्या बऱ्याच भागामध्ये वेगवेगळे नावं ह्या पिकाला दिले जातात.
तर बबली आहे आणि वरण्यामध्ये तुम्ही एक घेवड्यामध्ये एक व्हरायटी चांगली दिली हो, त्या व्हरायटी घेवड्यामध्ये आपण एक फर्स्ट वन म्हणून एक घेवड्यामध्ये व्हरायटी दिली आहे. ते पण जगामधला पहिला संकरित वाण आहे. तर त्या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे तो जी पहिली तोडणी जी 60 ते 65 दिवसानंतर येते. आणि बबलीची किती दिवसामध्ये आणि बबलीची तोडणी जी आहे ही 55 ते 60 दिवसामध्ये येते. हिची जी लागवडीचं अंतर आहे 6x2 वरती लागवड करायची आहे आणि एकरी उत्पन्न जे आहे एकरी उत्पन्न हिचं 20 ते 22 टनापर्यंत ऍव्हरेज उत्पन्न मिळते. आणि तुम्ही समजा 55 दिवसानंतर चालू झाल्यानंतर साधारण हिच्या तुम्ही 70, 80, 100 तोडण्या करू शकता. दिवसाआड तोडणी करावी लागते. उत्पन्नाला खूप छान व्हरायटी आहे. कंपनी बेसिकली कुठली आहे? कंपनीला किती वर्षापासून शेतकऱ्याच्या सेवेत कंपनी आहे? कंपनी जवळपास ही 40 वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहे. तर ही आधी सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये होती. आता जवळपास 5 वर्षापासून नवीन संकल्पनेमध्ये ही सीड्समध्ये पण गेल्या 5 वर्षापासून कार्यरत आहे. तर याच्यामध्ये आमचे फोकस जे प्रॉडक्ट आहेत, फोकस प्रॉडक्ट आमचा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश हाच आहे की बिगर हंगामामध्ये शेतकऱ्याला कसं जास्तीत जास्त उत्पन्न देता येईल. त्याच्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या चवड्या आहेत. परत घेवड्याच्या वाणमध्ये आम्ही एक फर्स्ट वन म्हणून संकरित घेवडा हे एक नवीन आहे. तिच्यामध्ये परत आम्ही कॅबेजच्या 2 व्हरायट्या दिलेल्या आहेत. त्या लवकर येणाऱ्या व्हरायट्या आहेत. साधारण 55 ते 60 दिवसामध्ये तयार होणारी एक कॅबी एक व्हरायटी आहे आणि एक 60 ते 65 दिवसामध्ये तयार होणारी ही ओपल एक व्हरायटी दिलेली आहे. मिरचीमध्ये कोणत्या जाती आहेत? मिरचीमध्ये आम्ही एक हिच्यामध्ये जी आहे पेलग्रीन कलरमध्ये आग्नेय सुपर म्हणून ही एक मिरची दिलेली आहे. ह्या मिरचीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही 12 ही केव्हाही लागवड करू शकतात. हिला एकरी उत्पन्न चांगलं आहे, फ्रूट क्वालिटी चांगली आहे आणि हिला उन्हाळ्यामध्ये सेटिंग पण चांगलं होतं. तर याच्यामध्ये तुम्ही भाजीपाल्याची पूर्ण रेंज तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांसाठी देता. प्रत्येक प्रोडक्ट म्हणजे मिरची असेल, कॅबेज असेल, चवळी असेल, वरणा असेल, त्याच्यानंतर कारलं दोडका असेल, हे सगळं म्हणजे भाजीपाला उत्पादन देणारी कंपनी म्हणून धरती ॲग्रो केमिकल्स ह्या कंपनीचं नाव आहे. धन्यवाद तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद. आपण स्टॉल नंबर 3 वर आहोत. कृषिक 2023 स्टॉल नंबर 3 जो अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आहे. आपण जाणून घेऊया. असा चांगला प्रतिसाद त्या स्टॉलला मिळतो आहे आणि बरेच क्रॉप त्यांनी पण इथं लावलेले आहेत. प्रत्येकाचं लाईव्ह प्रदर्शन इथं चालू आहे, जे की त्यांच्या ज्या व्हरायटी येतात किंवा जाती येतात बियाण्याच्या, त्या जाती इथं डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करतात. तर अंकुर सीड्स बद्दल आपण थोडक्यात माहिती आपण कंपनीच्या प्रतिनिधीकडून जाणून घेऊया. तुम्ही सांगा म्हणजे कंपनी कधीची आहे, कंपनी कुठल्या पद्धतीनं काय काय आपलं बियाणं म्हणजे शेतकऱ्यापर्यंत पुरवते, काय काय आपले वैशिष्ट्य आहेत, थोडंसं कंपनीबद्दल आमच्या शेतकरी बांधवांसाठी सांगा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव नानासाहेब मारुती वरपे. मी अंकुर सीड्समध्ये गेल्या 9 वर्षापासून काम करत आहे आणि आपल्या कंपनीबद्दल जर बोलायचं झालं तर जवळजवळ 50 वर्षापासून आपली अंकुर सीड्स ही कंपनी वेगवेगळ्या पिकामध्ये एकापेक्षा एक सरस वाण हे आपल्या शेतकरी बंधूंसाठी दरवर्षी विकसित करीत असते. नवीन नवीन व्हरायट्या आपली कंपनी देत असते. यामध्ये प्रामुख्याने कॉटनमध्ये आपल्या चांगल्या प्रकारच्या व्हरायट्या आहेत. त्याचप्रमाणे सोयाबीन आपण चांगल्या प्रकारे विकतो. गहू फील्ड क्रॉप म्हणून गव्हामध्ये पण आपण चांगल्या प्रकारच्या व्हरायट्या विकतो. त्याचप्रमाणे भाजीपाल्यामध्ये आपण मिरची असन, दोडका आहे, कारली आहे, भोपळी आहे, त्याचप्रमाणे वाल आहे, चवळी आहे, अशा वेगवेगळ्या पिकामध्ये अंकुर सीड्स ही कंपनी चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि एकापेक्षा एक सरस वाण असे शेतकरी. कंपनीची स्थापना कधी झालेली आहे? कंपनीची स्थापना 1976 मध्ये झालेली आहे. 1976 पासून कंपनी कंपनी शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये तत्पर सेवेमध्ये अवेलेबल आहे. आणि या ठिकाणी आपण जगातील पहिला वाल जर बघितला तर अंकुर डॉली या वाणाची लागवड पण आपण या ठिकाणी केलेली आहे. याचं वैशिष्ट्य थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल, पाण्याची सुविधा जर शेतकऱ्यांकडे असेल तर हा वाण वर्षभर चालतो आणि वर्षभर जर या वाण टिकवला, शेतकऱ्यांनी पाणी वगैरे देऊन थोडंसं व्यवस्थित व्यवस्थापन जर केलं तर साधारणतः 22 ते 25 टनापर्यंत बहुतेक शेतकऱ्यांनी याचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि कमी खर्चामध्ये एकदम चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला ह्या वाणापासून भेटतं आहे. धन्यवाद. 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 आपण माहिती दिली. लिक्विड खत वापरले आणि एनकार वापरले, त्याच्यामुळे उत्पादन तुम्हाला. तर कृषिक स्टॉल नंबर 7 मध्ये आपण हजर आहोत. सध्या आपण बघू शकता एक वेगळी आगळीवेगळी कंपनी आहे. अशामध्ये मार्केटमध्ये आलेली कंपनी आहे जी कंपनी NPK पुरवते. NPK थोडंसं वेगळ्या स्वरूपामध्ये NPK पुरवते. आपण बघू शकता की इथं त्यांनी जो आहे तो एक ट्रीट केलेला, जिथं वापरलेला आहे त्यांचं NPK वापरलेला असाही प्लॉट त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये त्याच्यामधले फुटवे आणि त्याची काळोखी वगैरे आपण बघू शकता. आणि दुसरीकडे आपण न वापरलेला म्हणजे जनरल रेग्युलर जो शेतकरी वापर करतो त्याच प्रकारचा इथे म्हणजे बेसल डोस ज्याला आपण म्हणतो गोणी स्वरूपातले जे NPK दिले आहेत
ते NPK देऊन हा प्लॉट आहे आणि जे आदास्का जे आपलं फर्टिलायझर मधली जी कंपनी आहे त्या कंपनीची वापरलेली जी आहे ते त्यांनी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कंपनीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, तर त्या कंपनीबद्दल स्टॉल नंबर हा कृषिक 2023 बारामती इथला स्टॉल नंबर 7 हा आहे। कंपनीचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी थोडंसं चर्चा आपण करूया, त्यांच्याशी जाणून घेऊया की नेमकं कोणते प्रोडक्ट आपण सध्या बाजारात देत आहे। सर नमस्कार। नमस्कार। आमच्या पूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी बांधवांसाठी आपल्या कंपनीचं म्हणजे NPK तर बाजारात येतात, NPK ऑलरेडी देतो शेतकरी, आपलेच NPK का घ्यावे किंवा आपल्या NPK मध्ये असं काय आहे की बाबा ते हे करावं? आपल्या आदास्का कंपनीचे जे फर्टिसिल नावाने जे NPK येत आहेत आता, ते नॅनो पार्टिकल तंत्रज्ञानावर आधारित अशी ही नवीन खतांची शृंखला लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 50 किलो पर्यंत मध्ये खतं वापरत आलेलो आहोत। त्यानंतर 25 किलो वॉटर सोल्युबल मध्ये खतं वापरलेली आहेत। 100% पिकाला उपलब्ध होतात आणि त्यासोबतच ह्या खतांमध्ये आपल्याला इतर जी खतं आहेत ती जास्त क्वांटिटीत वापरावं लागतात, ही कमी क्वांटिटीमध्ये। म्हणजे तुमचं इतर वॉटर सोल्युबल जे फर्टिलायझर आहे हे जर तुम्ही एका वेळी 5 किलो वापरत असाल तर आपली ही फर्टिसिल नॅनो खते ही फक्त एकरी 1 लिटर ही सॉइल ऍप्लिकेशन मुळाद्वारे ही ड्रीपद्वारे वापरायची आहेत आणि हीच खतं फवारणीद्वारे पण वापरता येतात। ती एकरी 500 मिली प्रमाणे तुम्ही फवारणीमध्ये ही खतं घेऊ शकता। नाही, मला हे विचारायचं सर की बाजारामध्ये 1919 फॉलियर स्प्रे बरेच आहेत, त्याच्यामध्ये आणि आपल्या खतामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे की बाबा ती कमी मात्रेमध्ये वापरून सुद्धा तेवढे चांगले रिझल्ट येतात? त्याच्यामध्ये काय न्यूट्रिशन ऍड केलेले आहेत काय, म्हणजे असं म्हणजे खताचे आपल्या वैशिष्ट्य काय आहे? आपली जी खतं आहेत याच्यामध्ये सपोज 1919 जे आहे त्याच्यामध्ये जे काही सोडियम आणि क्लोराइड्स येतात किंवा त्याची पार्टिकल साईज मोठी येते, त्यामुळे तुमच्या टोमॅटोमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात ऍब्सॉर्प्शन होत नाही। आपली नॅनो कणांमध्ये रूपांतर केल्यामुळे आणि न्यूट्रल pH आणि सोडियम क्लोरीन फ्री असल्यामुळे ह्या खतांचं ऍब्सॉर्प्शन चांगलं होतं, अपटेक चांगला होतो आणि नॅनो कणांमध्ये रूपांतर केल्यामुळे ही खतं पानांमध्ये ही लवकरात लवकर जलद गतीनं शोषली जातात। टोमॅटो ओपनिंग क्लोजिंग कमी जास्त जरी असलं तरी सुद्धा नॅनो कणांमुळे ही खतं पानांमध्ये लवकर शोषली जातात, त्यामुळे रिझल्ट लवकर देतात। आणि ऑक्साईड फॉर्म्युलेशन मध्ये आहे, जसं फॉस्फरसचा फॉस्फरस पेंटाऑक्साईड हा फॉर्म येतो, पोटॅशचा पोटॅशियम डायऑक्साईड असा फॉर्म येतो। मिनरल फॉर्म्युलेशन असल्यामुळे पिकाला ज्या उपलब्ध स्वरूपामध्ये अन्नद्रव्य पाहिजे त्या उपलब्ध स्वरूपामध्ये असल्यामुळे त्याचे रिझल्ट तुम्हाला जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर रिझल्ट भेटतात। बरेच ठिकाणी खत वापरत असताना क्षारयुक्त जमिनीचा असेल किंवा क्षारयुक्त पाण्याचा वापर जो हे असतो तो हे म्हणजे क्षार मेंटेन करण्याचं किंवा pH मेंटेन करण्याचं काम आपले काही खतं करतात? आपली खतं तसं क्षार मेंटेन करण्याचं नाही, पण तुम्ही जर आपलं एनकार नावाचं हे आपलं प्रोडक्ट आहे हे जर तुम्ही रेग्युलर जर वापरलं, वर्षभरामध्ये कमीत कमी 5 वेळेस जर हे प्रोडक्ट वापरलं तर तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या नैसर्गिक पद्धतीने वाढते। सेंद्रिय कर्ब जो आज आपल्या जमिनीमध्ये कमी झालेला आहे भारतातल्या जमिनींमध्ये तो 0.5च्या खाली आलेला आहे, तो सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी एनकार्ब काम करतं। आणि ज्या ठिकाणी क्षारांचं प्रमाण वाढलेलं आहे, ज्या ठिकाणी अतिशय क्षारपट जमिनी झालेल्या सॉल्ट वाढलेले त्या ठिकाणी सॉल्ट हे बऱ्यापैकी कमी झालेले तुम्हाला 1 वर्षभरानंतर त्या जमिनीमध्ये तुम्हाला बघायला भेटतात। आणि ह्या खतांमध्ये क्षार आपण टाकतच नाहीये, त्यामुळे जे क्षार आता आहेत ते हळूहळू का होईना ते इतर पद्धतींद्वारे ते कमी करता येतात, पण ह्याच्यातून नवीन क्षार न टाकल्यामुळे जमीन आहे त्या ठिकाणी आपल्याला पुढे भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे टिकवता येऊ शकते। तर मित्रांनो, आपण 2023 कृषी बारामती या ह्याच्यामध्ये आपण आदास्का या कंपनीच्या स्टॉल नंबर 7 ला आता व्हिजिट केलेली आहे। साहेबांनी पूर्ण म्हणजे त्यांच्या खताबद्दलची माहिती दिलेली आहे। धन्यवाद। आमच्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही जी माहिती दिलात त्याच्याबद्दल चॅनलकडून तुमचे धन्यवाद। आपण जे आपलं कृषिक 2023 बारामती या ठिकाणी जे स्टॉल नंबर जो आहे तो स्टॉल नंबर 8 आपण बघू शकता। एक वेगळं तंत्रज्ञान यांनी हे केलेलं आहे, जे की त्याच्यामध्ये क्रॉपची मल्चिंग असेल, क्रॉप कव्हर असेल, टमाटो बांधण्यासाठीची जी सुतळी आपण वापरतो तो सुतळीचा वापर न करता ह्यांनी एक वेगळी दोरी आणलेली आहे, किंवा तार जो आपण वापरतो तो तार न वापरता असं वेगळ्या पद्धतीचा एक स्टॉल आपल्याला इथं बघायला मिळतं। कंपनीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, ते गुजरात वरणात आहेत, आपल्याला त्यांना हिंदी बोलावं लागेल। सर नमस्ते। हमारे शेतकरी फार्मर जितने भी हैं हमारे महाराष्ट्र के जो भी फार्मर है उनके लिए आप क्या कहेंगे? मतलब आप जो टेक्नोलॉजी लेके आए हैं, क्रॉप कवर हो या क्रॉप मल्चिंग हो या टमाटो बांधने के लिए हो या जो तार पहले यूज करते थे वो हो,
या गॉड्स के लिए अपन एक जाली अपने यहाँ पे दिखाई दे रही है, तो वो अपने कंपनी के बारे में क्या आप फार्मर को बताएंगे? पहले तो सब किसान भाइयों को मेरा नमस्कार। मेरा नाम मुकेश जिंजाला, सीनियर एग्रोनॉमिस्ट, ग्रोइट इंडिया प्राइवेट लिमिटेड सूरत। ग्रोइट जो कंपनी है वो गुजरात बेस्ड है। अभी हम 4 स्टेट पे काम करें, गुजरात, महाराष्ट्र, एमपी, कर्नाटका, और अपना जो पूरा मॉडल है वो पूरा फ्रेंचाइजी मॉडल है। अभी तक अपनी 300 से भी ज़्यादा अलग अलग तहसील पे अपनी फ्रेंचाइजी है। कंपनी के बारे में बात करूँ तो कंपनी वो पूरी प्रोटेक्टिव फार्मिंग की जितनी भी प्रोडक्ट है वो बनाती है। जैसे कि बात करूँ प्लास्टिक मल्चिंग की, तो प्लास्टिक मल्चिंग में अभी मार्केट में माइक्रोन के हिसाब से बिकता है, जैसे कि 25 माइक्रोन, 21 माइक्रोन, 30 माइक्रोन। लेकिन ये जो ग्रोइट कंपनी है वो पूरा माइक्रोन से डिफरेंट है, यानी कि हम फसल की अवधि के हिसाब से मल्चिंग देते हैं। जैसे कि आपकी फसल 3 महीने वाली है तो हम इनको एक ग्रो 3 देते हैं। ये आप देख सकते हो यहाँ पे हम लिखा है यहाँ ग्रो 3, यानी कि जो 3 महीने वाली फसल है उनके लिए ग्रो 3 देते हैं। क्योंकि अभी तक क्या है कि मल्चिंग में इतना बड़ा मार्केट हो गया है कि किसान को कोई भी कंपनी ऐसे माइक्रोन के हिसाब से, मानो कि 21 माइक्रोन के हिसाब से देंगी तो वो कंपनी 15 माइक्रोन अंदर एलिमेंट डालते हैं। लेकिन हमने क्या किया, हमने माइक्रोन को हटा दिया और फसल की अवधि के हिसाब से देना चालू किया। क्योंकि ये जो हमारी मल्चिंग है वो प्रॉपर 100% वर्जिन मटेरियल से बनी है। नहीं, अभी जो रेगुलर मार्केट में चल रहा है ये तो माइक्रोन के हिसाब से चल रहा है, तो आपको क्या मतलब क्रॉप के हिसाब से आप देते हैं ऐसे? मैंने तो कॉस्टिंग का जो है फार्मर को मतलब क्या परवड़ता है कि आपकी क्रॉप के हिसाब से दे रहे, 3 महीने का अलग दे रहे, 6 महीने का अलग दे रहे, 9 महीने का अलग दे रहे? जो कॉस्टिंग की से अगर मैं बात करूँ आपको, तो अभी मार्केट की कॉस्टिंग के हिसाब से अपना जो प्रोडक्ट है वो थोड़ा महंगा है। महंगा इसीलिए है कि हम क्वालिटी देते हैं। क्वालिटी का मतलब ये है कि जैसे आपने बात की कि भाई माइक्रोन के मतलब पूरा मार्केट है वो माइक्रोन पे है और आप पूरा फसल की अवधि के हिसाब से, तो सर अभी क्या हो रहा है कि जैसे कि अभी मस्कमेलन और वाटरमेलन की फसल है तो उनमें हम मेलन मल्च लाए हैं। तो ऐसे हमारा फ्यूचर का टारगेट यही है कि क्रॉप के हिसाब से मल्चिंग बनाए, यानी कि चिली के हिसाब से चिली मल्चिंग, टोमेटो के हिसाब से टोमेटो मल्चिंग। तो क्या होगा कि किसान को अच्छी प्रोडक्ट मिल सकती है, क्योंकि हम गारंटी वारंटी के साथ काम करते हैं। मानो कि ग्रो 3 वाली अगर हम मल्चिंग देते हैं तो 3 महीने तक किसान को कोई दिक्कत नहीं आएगी, यानी कि फटेगी नहीं, और इसमें जो यूवी है वो कम नहीं होगा, उसकी जो स्ट्रेंथ है वो एज इट इज रहेगी। तो उस हिसाब से हम गारंटी वारंटी से किसान को देते हैं। और अभी तक हमारे साथ 45,000 किसान हमारे से जुड़े हैं और हमारी ही प्रोडक्ट प्रीफर करते हैं। यहाँ पे पूरा जो केवी के बारामती में जो ये एग्जीबिशन लगा है, वो पूरे एग्जीबिशन में जितने भी डेमो प्लॉट है, जितने भी कंपनियां के जितने भी सीड प्रोडक्शन है, फसल है, वो पूरा ग्रोइट का ही मल्चिंग लगाया है। यानी कि केवी के बारामती भी ये प्रोडक्ट पे पूरा ट्रस्ट हो रही है, तो किसान तो ट्रस्ट करेगा ही करेगा। थैंक यू हमारे फार्मर के लिए, आपने जो इन्फॉर्मेशन दिया ये सही है। नया तंत्रज्ञान जरूर मार्केट में आ रहा है और जरूरी भी है, क्योंकि मल्चिंग के बिना जो ये है, तो हमने सुना है कि टेम्परेचर के साथ भी आप मतलब मल्चिंग में कुछ चेंजेस करते हैं, क्या उसका रीजन है ऐसा? मेनली सर क्या है कि हम अलग अलग कलर पे मल्चिंग बनाते हैं, जैसे कि सिल्वर ब्लैक है, और यहाँ पे आप देख सकते हो कि हमारा व्हाइट ब्लैक भी आपको देख रहे हैं। यानी कि जहाँ पे मार्च अप्रैल में टेम्परेचर अप टू 40 होता है सर, वहाँ पे हम ये अपना व्हाइट ब्लैक मल्चिंग किसानों को प्रीफर करवाते हैं। व्हाइट में सर रहेगा ऐसा कि वो टेम्परेचर को कंट्रोल कर लेगा। यानी कि मानो कि आपको मार्च अप्रैल में अगर मिर्च की फार्मिंग करनी है, टमाटर की फार्मिंग करनी है, तो ये सिल्वर प्रीफरेबल नहीं है। क्यों? क्योंकि सिल्वर में टेम्परेचर ज्यादा रहता है, ह्यूमिडिटी ज्यादा रहती है। लेकिन अगर आप व्हाइट लगाएंगे तो 7 to 8 डिग्री तक टेम्परेचर को डाउन कर देते हैं। व्हाइट रूट का भी ग्रोथ अच्छा होगा, इसलिए हम उनको व्हाइट प्रीफर करते हैं। जहाँ पे मैं महाबलेश्वर की बात करूँ तो जहाँ पे स्ट्रॉबेरी का पूरा हब है, यानी कि इंडिया का नंबर 1 जो स्ट्रॉबेरी प्रोडक्शन है वो महाबलेश्वर में है। तो वहाँ के किसानों के लिए हमने बनाया है ये स्ट्रॉबेरी के लिए रेड मल्चिंग। यहाँ पे आप देख सकते हो अभी महाबलेश्वर में 200 से भी ज्यादा किसान ये रेड मल्चिंग का यूज कर रहे हैं। अभी हमने हमारे YouTube चैनल जो ग्रोइट इंडिया है वहाँ पे भी हमने किसानों की असफल गाथा के नाम से हमने सीरीज भी चलाई है, तो वहाँ पे रेड मल्चिंग का रिजल्ट भी दिखेगा। रेड का फायदा ये है कि जो कलर डेवलपमेंट है वो एज कम्पेयर टू अदर मल्चिंग पे ज्यादा होगा, क्योंकि स्ट्रॉबेरी का कलर रेड है। तो रेड में क्या होगा, पिगमेंटेशन की प्रोसेस होगी, इनमें पेस्ट डिजीज भी कम रहेगा, और जो कलर डेवलपमेंट है वो प्रोसेस 15 डेज अर्ली हो जाएगी। तो रेड मल्चिंग किसानों के लिए प्रेफरेबल है, क्योंकि अगर मैं स्ट्रॉबेरी की बात करूँ तो क्राउन रोट की ज्यादा दिक्कत है, माइट्स की ज्यादा दिक्कत है, थ्रिप्स की ज्यादा दिक्कत है। लेकिन अगर आप रेड मल्चिंग का यूज करते हो तो ये सभी दिक्कत 40% डाउन कर सकते हो और प्रोडक्शन आप 30% इंक्रीज कर सकते हो। थैंक यू, आपका बहुत बहुत धन्यवाद हमारे फार्मर के लिए आपने इन्फॉर्मेशन दिया। मित्रांनो, तर आपण ह्याच्यामध्ये सगळं प्रत्येक स्टॉलचं जे टोटल डिटेल आहे, जो स्टॉल इथे जे लागलेले आहेत किंवा जे पूर्णपणे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। धन्यवाद मित्रांनो। कृषिक 2023 मध्ये आपण बारामतीला स्टॉल नंबर 9 वर आलेलो आहे, ज्याला लाईव्ह स्टॉल आपण 9 जो आहे तो त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ज्याला आपण RCF म्हणतो,
बरेच वर्षापासून खतामध्ये पुरवठा करणारी कंपनी जी गव्हर्नमेंट ह्याच्या आहे पुरस्कृत आहे त्या कंपनीच्या प्रतिनिधीशी आपण बोलणार आहोत की हा स्टॉल नंबर किती आहे, आपले काय काय उत्पादनं येतात, नवीन उत्पादनामध्ये काही भर पडलेली आहे का, या सगळ्या गोष्टी आपण प्रतिनिधीशी नमस्कार. आमच्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी तुम्ही म्हणजे सुफला, उज्ज्वला हे अगोदरचे जे खतं आहेत राष्ट्रीय केमिकल अँड बायो फर्टिलायझर त्याच्यामध्ये आपण बरेच वर्षापासून कंपनी काम करते, तर त्याच्यामध्ये 50-60 वर्षापासून काम करते. तर कंपनी विषयी माहिती आणि नवीन काही आपण देत आहेत का? कंपनीचा प्रोडक्शन प्लांट मुंबईला आहे, रायगडला थळ तालुक्यात आहे. आणि इकडं जर आता प्रोडक्ट रेंज म्हणले तर समजा पहिल्यापासून उज्ज्वला युरिया, आता त्याचं नाव भारत ब्रँडिंग म्हणून सगळ्याच केलेलं आहे पलीकडचं युरियाचं. आणि 20-20-13 आणि 15-15 हे प्रोडक्ट तर माहिती आहे. हे नवीन जे आहे तर मागच्या वर्षीपासून सिटी कंपोस्ट म्हणून ऑर्गॅनिक फर्टिलायझर, तर याच्यामध्ये 12% ऑर्गॅनिक कार्बन आहे. आणि बाकी जर आपले प्रोडक्ट जर पाहिले तर ह्या बायोला म्हणून प्रोडक्ट आहे, याच्यात NPK बॅक्टेरिया आहेत, 3 प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत, 50 कोटी बॅक्टेरिया एका ml आहेत, म्हणजे 5 to 10 to 8 cells per ml असा याचा काउंट आहे. मग ह्या NPK बॅक्टेरिया खत उपलब्ध करून द्यायचं काम करतात. ॲझोटोबॅक्टर, PSB, KMB तिन्ही प्रकारच्या बॅक्टेरिया एकाच बॉटलमध्ये. परत हे मायक्रोला म्हणून प्रोडक्ट, हे मायक्रोलामध्ये झिंक, फेरस, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम, मॅग्नीज 6 प्रकारचे मायक्रोन्युट्रिएंट हे केमिकल आले. हे 6 मायक्रोन्युट्रिएंट आणि ते 19-19चा पुडा तो 1 किलोचा. त्याच्यात NPK बॅक्टेरिया नत्रस, कुरत, पालास त्याच्यात उपलब्ध होतं. आणि याच्यात मायक्रोन्युट्रिएंट 6 आणि 3 9 न्यूट्रिएंट 1 टाइम पिकाला भेटतात. हे 6 मायक्रोन्युट्रिएंट आणि ते 3 6 आणि 3 9 न्यूट्रिएंट 1 टाइम पिकाला भेटणार. पिकाला 15-16 मूलद्रव्यांची गरज आहे. त्याच्यात महाराष्ट्रातले जे कमतरता असलेले मायक्रोन्युट्रिएंट आहेत हे 6 आहे. हे 6 आणि ते 3 9 हे 1 टाइम फवारल्यानंतर 400-500 रुपयामध्ये थोडक्यात 1 एकराची कोणत्या पण पिकाची फवारणी होती. हे दोन्हीची किंमत जर पकडली तर 500 रुपयामध्ये कोणत्या पण पिकाची 1 एकराची फवारणी होती. आणि शिवाय 9 घटक भेटतात. युरियाच्या तुम्ही 10 जरी कोणी सोडल्या तर त्याच्यात एकच घटक भेटणार नत्र, तसं याच्यात 9 घटक भेटतात. धन्यवाद. आमच्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही माहिती दिली, धन्यवाद. नारंगी कलर आहे जेणेकरून तुम्हाला ते मार्केटमध्ये विकायला त्रास होत नाही. आणि याचं उत्पन्न जवळजवळ तुम्हाला 35 क्विंटल प्लस जाईल एकरी. त्याच्यासाठी तुम्हाला 2 बॅगा लावाव्या लागतील 4 किलोच्या. म्हणजे एकरी बियाणं किती लागतं आपल्याला? साधारणतः 8 किलो बियाणं लागतं. आपण 2x9 इंचचं आपण त्यांना एकरी लावायला सांगतो स्पेसिंग. त्याचे जवळजवळ 25 ते 28 हजार झाडं बसतात. हे आपलं ते कणीस आहे 65-40चा. अच्छा, 65-40चा हा जो आहे तो कणीस आहे. अच्छा, त्याचे दाणे जे आहेत ते इथं ठेवलेले आहेत मित्रांनो, ते आपण बघू शकता प्रत्यक्षामध्ये. कंपनीचे प्रतिनिधी आपल्याला दाखवत आहेत. आणि याच्यामध्ये मकाच्या व्यतिरिक्त आपल्याकडे सूर्यफूल आहे किंवा सिरियलमध्ये कोणते कोणते आपल्याला हे येतात? त्याच्यानंतर आपल्याकडे हे सूर्यफुलामध्ये वाण आहे SB 200. ह्या सूर्यफुलाचं काय वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला? याचं वैशिष्ट्य म्हणजे याचे जे ऑइल सीडची काउंटिंग आहे ती अदर व्हरायटीपेक्षा जास्त आहे. जे याचं ऑइल निघतं ते जास्त आहे आणि याच्या मार्केटमध्ये याला व्हॅल्यू जास्त आहे. याची यील्ड अदर व्हरायटीजपेक्षा 10 ते 20% जास्त आहे. आता आपण बघू आपलं सिंजेंटाचं 73-28 वाण आहे. हे वाण आपलं नूर घासासाठी उत्तम आहे. आतापर्यंत जेवढेही मूर घासासाठी होतात त्यामधलं सगळ्यात उत्तम वाण आहे NK 73-28. अच्छा, मूर घासासाठी आणि उत्पन्नासाठी दोन्हीसाठी हे वाण आपला डुअल पर्पज हा वापरता येतो, जे की त्याच्यामधून आपल्याला चाराही मिळेल आणि उत्पन्नाचा जो हे आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये मिळेल अशा पद्धतीचं वाढतं, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. हे पहा मित्रांनो, कृषिक 2023 जे बारामतीचं प्रदर्शन आहे तिथं आपण सध्या उपस्थित आहोत. एक स्टॉल पूर्ण दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मजेशीर अशी झोपडी सुद्धा त्यांनी कणसाच्या माध्यमातून तयार केलेली आहे, ते आपण बघू शकता. एकदम सुंदर. हे कोणत्या वाणाची तुम्ही केलेली आहे? झोपडी पूर्ण 65-40 वाणाच्या मकाच्या कणसांपासून बनवलेली आहे. जे आपण तुम्हाला आधी दाखवलं 65-40 वाण, सर्व झोपडी आपण 65-40च्या कणसांच्या वाणापासून बसवतो. कंपनीची सुरुवात कधीपासून आहे? सिंजेंटा ही बऱ्याच वर्षापासून अगोदर शांडोज नावाने परिचित होती. आता तुम्ही इथं दाखवताय NK असं लिहिलेलं आहे. NKचा लॉंग फॉर्म काय आहे? किंवा NK हा आमचा एक ब्रँड आहे. जसं सिंजेंटा नावाने पहिले मका यायचं, तसं आता NK हा फील्ड क्रॉपचा ब्रँड झालाय. तर मक्यामध्ये पण NK येणार, राईसमध्ये पण NK येणार आणि
तुमच्या गव्हात पण एनकेच येणार. हा एनके आमचा ब्रँड नेम. अच्छा, आमच्या शेतकरी बांधवांसाठी काही व्हरायटीचे, गव्हाच्या व्हरायटीचे नाव असतील किंवा तांदळाच्या व्हरायटीचे, भाताच्या व्हरायटीचे नावं काही असतील किंवा सूर्यफुलाच्या व्हरायटीचे नाव असतील, असे काही कळू शकतील? सूर्यफुलाची व्हरायटी आपली SB 293 आहे आणि 259 जी मी तुम्हाला दाखवली. वीट आपल्याकडे जास्त होत नाही. वीट आपण एमपीतच देतो, महाराष्ट्रात देत नाही, सेल आउट करत नाही. आता तुम्हाला मी पॅडीमध्ये कोणत्या, म्हणजे भातामध्ये कोणत्या अशा आपण जाती देतो का? भातात आपण इथे नाही, कोकणात देतो. कोकणामध्ये जास्त जाती चालतात. हे 6802 हे 6802चं पाकिट आहे मित्रांनो, जे आता आपण पाहिलेला लाईव्ह क्रॉप आहे. अशा पद्धतीनं हे ते त्यांचा डिस्प्ले आहे, तो डिस्प्ले आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता ही जी व्हरायटी आहे, तुम्ही आता ते ही व्हरायटी कोणती? अच्छा, मला आमच्या शेतकरी बांधवांसाठी एक सांगा, राहून एक प्रश्न राहतो की सिंगल क्रॉस आणि डबल क्रॉस काय? सिंगल क्रॉस आणि डबल क्रॉस यामधल्या अंतर हे, सिंगल क्रॉस हे तुम्हाला फक्त उत्पन्न देण्यासाठीचं वाण असतं. सिंगल क्रॉस 2 जीनोम मधून बनवलेलं असतं आणि डबल क्रॉस हे तुम्हाला उत्पन्नही देऊन जातं आणि तुमचा नूर घास जो असतो तो घासही तयार होतो. पण त्याच्यामध्ये उत्पन्न हे कमी राहतं. जे सिंगल क्रॉस आहे त्याच्यामध्ये उत्पन्न तुम्हाला जास्त भेटतं आणि डबल क्रॉसमध्ये उत्पन्न कमी आणि चाराही भेटतो. म्हणजे ते ड्युअल पर्पज झाला आणि सिंगल पर्पज, हा त्याच्यातला अंतर असतो. तर मित्रांनो, हा आपला होता स्टॉल नंबर 10 सिंजंटा कंपनीचा जो होता, त्या कंपनीच्या प्रतिनिधीने आपल्याला माहिती दिलेली आहे. धन्यवाद. मित्रांनो, आपण नामदेव उमाजी, जे पिरामिड सीड्स नावाने ओळखली जाते, त्या स्टॉलवर आता उपस्थित आहोत. त्यांनी सुद्धा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन इथे घेतलेले आहेत. क्रॉप इथे डायरेक्ट लाईव्ह लागलेले आहेत. बरेच वर्षापासून ही कंपनी सुद्धा भाजीपाल्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करते. बऱ्याच व्हरायटी त्यांच्या फेमस सुद्धा आहेत. प्रत्यक्षात कंपनीचे प्रतिनिधी इथं, पूर्ण विभागीय प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत व्हरायटीबद्दलचा हे असेल किंवा कंपनीच्या काही जे कंपनीची स्थापना कधी झालेली आहे. हे मित्रांनो आपण बघू शकता, ड्राय चिल्ली ड्युअल पर्पज म्हणता येईल. एकदम अशी छान त्यांनी इथं लटकावून ठेवलेली आहे. अशी माळ त्यांनी बनवलेली आहे, आपण बघू शकता. आणि सुंदर असा स्टॉल त्यांनी मांडलेला आहे. नमस्कार. नमस्ते. आपलं पूर्ण नाव आमच्या शेतकरी बांधवांसाठी सांगा. मी सुरेश माळी, एरिया मॅनेजर म्हणून काम करतो नामदेव उमाजी सीड्समध्ये. आज आपण 2 वर्षापासून मिरची बघतोय, नामदेव उमाजी कंपनीची शकीरा, जी ड्राय पण आहे, पावडरसाठी पण चालेल आणि ओलीसाठीही चालेल. याचा लाईव्ह प्लॉट पण आपण इथं केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे व्हायरससाठी टॉलरन्स खूप चांगला आहे. व्हायरस लोकांना खूप कमी प्रमाणात बळी पडते. कंपनी कधीपासूनची आहे? कंपनीचं 1925 स्थापना आहे. 135 वर्ष झाली या मार्केट कंपनी सीड इंडस्ट्रीमध्ये काम करते. तर भाजीपाल्यामध्ये कोणत्या कोणत्या अशा आपल्या प्रचलित व्हरायटी आहेत जे की शेतकऱ्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेल्या आहेत? आतापर्यंत सगळ्यात जास्त कंपनी म्हटली ही काकडीच्या स्वरूपात, काकडी जिप्सी, आणि आता नवीन त्यामध्ये आणली आपण सिंड्रेला. जिप्सी या वाहनाचं जर शेतकऱ्यांना सांगितलं तर सगळ्यांना व्हरायटी माहिती आहे जिप्सी, आणि त्याच्या पुढली व्हरायटी आणली आपण सिंड्रेला या नावाने. आणि या सिंड्रेला आता हिरवी काकडी पण आपण बाजारात चांगली आणली, ग्रीन रेडी या नावाने. अशी काकडीमध्ये आपले सर्वस्व वैशिष्ट्य वर्चस्व आहे. आणि त्यानंतर आपण झेंडूमध्ये आहे. झेंडूमध्ये ही युके येलो म्हणून आहे वाण, जो मार्केटला आज 1 नंबर चाललेला आहे. सर्व लोकांची पसंती आहे. बॉल आहे एकदम चुरगळला तरी परत आहे असा होतो. आणि हा वाण मार्केटला चांगल्या प्रमाणात चालतो. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण या प्रत्येक व्हरायटीचे जे सगळं म्हणजे संपूर्ण स्टॉल आणि प्रत्येक व्हरायटी वाईज आपण किंवा कंपनीच्या प्रतिनिधीशी आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. सर्व पाहत असताना आपण एक आगळा प्लांट आपण इथं बघत आहोत, ज्याच्यापासून झाडू तयार केला जातो. झाडूसाठी जे लागलेलं गवत असतं ते गवत आपण इथं बघत आहोत. त्याच्यापासून झाडू कुठल्या पद्धतीने बनवला जातो आणि तो प्लांट कसा असतो हे ह्या ठिकाणी आपण दाखवत आहोत. अशा पद्धतीनं नालीच्या कडेला हा क्रॉप लावला जातो आणि त्याच्यापासून जो झाडू बनवला जातो तो अशा पद्धतीनं त्याचे जे आहे ते झेंडे काढून किंवा पुढचे जे हे आहेत ते याच्यामध्ये झाडू बनतो. हे आपण प्रत्यक्षात बघू शकतो. तर बांधवांनो, आपण 2023 कृषिक बारामती या ह्याच्यामध्ये स्टॉल नंबर जे लाईव्ह क्रॉप लावले जातात आणि जे लाईव्ह क्रॉप दाखवले जातात, जे तंत्रज्ञान असेल किंवा जे काही गोष्टी असतील ते त्यांच्या पद्धतीने अप्लाय करून जे आहे ते दाखवलं जातं. इथं आपण कांद्याचं पीक बघतो. प्लांटो म्हणून एक चांगला परंपरागत खूप म्हणजे जुना ग्रुप आणि चांगला ग्रुप असलेला जो हे आहे त्यांचा स्टॉल नंबर आहे. त्या कंपनीचे प्रतिनिधी आपल्यासोबत बरेच आहेत. इथं ऊस सुद्धा आपण बघतोय, ज्यांनी ते जे प्लांटो तंत्रज्ञान ज्याला आपण म्हणतो ते ट्रीट केलेला ऊस हा आहे आणि अशा पद्धतीनं त्यांचा स्टॉल मांडलेला आहे. कंपनीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार.
आपल्या स्टॉलबद्दल किंवा आपल्या कंपनीच्या ह्याच्याबद्दल एक आमच्या शेतकरी बांधवांसाठी काही थोडंसं काय तंत्रज्ञान आहे किंवा काय हे आहे? नमस्कार. आमची कंपनी प्रल्शर बायो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड हे गोवा स्थित आमची कंपनी असून भारत सरकारची प्रयोगशाळा आहे गोव्यामध्ये. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था या संस्थेने विकसित केलेलं जे तंत्रज्ञान आहे ते आमच्या कंपनीने बायबॉट करून टेक्निकल नो हाऊ त्यांच्याकडनं घेऊन हे या प्रॉडक्टची निर्मिती केलेली आहे. आणि यामध्ये हे प्लॅन्टोझाईम, प्लॅन्टो दाणेदार, तसेच प्लॅन्टो ड्रीप, पी स्टीम, प्लॅन्टो मायक्रो, ऑर्नेट, तर हे बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स आणि मायक्रोन्युट्रिएंट्स असं हे सर्व आमचं एक तंत्रज्ञान आहे, आमचे प्रॉडक्ट्स आहेत. आणि प्लॅन्टो कृषी तंत्र म्हणजे काय, तर कुठल्याही पिकाला लागवडीपासनं तर काढणीपर्यंत ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल, मग लागणीच्या वेळी अंतर किती असायला हवं, त्यानंतर त्यामध्ये कुठली खतं, रिकमेंडेड फर्टिलायझर डोस जो विद्यापीठांनी निर्धारित केलेली खताची मात्रा आहे, ह्या मात्रा कशा आणि कोणत्या पद्धतीने किती वापरायच्या, या सर्वांबद्दलची जी माहिती आहे ती आम्ही प्लॅन्टो कृषी तंत्रामार्फत ही शेतकऱ्यांना देतो. आमच्या शेतकरी बांधवांसाठी ते एरिया वाईज जसं आपण म्हणतो किंवा प्रत्येकाकडे आपले प्रतिनिधी उपलब्ध आहेत की जे तुम्हाला ते माहिती देऊ शकतील, असे प्रतिनिधी आपल्या कंपनीचे उपलब्ध आहेत का? अगदी प्रत्येक जिल्ह्यात आमचे जिल्हा तसेच तालुकानिहाय आमचे प्रतिनिधी असून प्रत्यक्ष शेतावर जाऊन आमचे प्रतिनिधी मार्गदर्शन करत असतात. आणि आमच्या उत्पादनांबद्दल सांगायचं म्हटलं तर अगदी तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, तसंच धारवाड ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, अण्णामलाई ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, आंध्र प्रदेश एन रंगा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, या बाहेरच्या राज्यांमध्ये भात, केळी, मिरची, कापूस यासारख्या पिकांमध्ये तिथं आमच्या चाचण्या घेतल्या गेलेल्या आहेत. तसंच महाराष्ट्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं विभागीय संशोधन केंद्र आहे, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव इथं. तिथं सतत 3 वर्ष ऊसाच्या पिकामध्ये आमच्या उत्पादनांच्या चाचण्या पार पडलेल्या आहेत. आणि त्यामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्याच प्रक्षेत्रावरती आमच्या प्लॅन्टो उत्पादनांच्या ज्या चाचण्या झाल्या त्यामध्ये जवळपास हेक्टरी 30 टनाची उत्पादन वाढ ही तिथे नोंदवली गेलेली आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकरी ज्यावेळी वापर करतात तर एकरी कमीत कमी 15 ते 20 टन उत्पादनाची वाढ ही नक्कीच मिळते. ऊस या पिकामध्ये जवळपास प्रति एकरी 7,500 ते 8,000 रुपये आमचा खर्च येतो प्लॅन्टोचा, या व्यतिरिक्त रासायनिक खतांचा खर्च. असा जो शेड्यूलनुसार जर का आपण प्रत्येक शेतकऱ्याने वापर केला ऊसासाठी तर निश्चितच 15 ते 20 टनापर्यंत उत्पादन वाढ ही शेतकऱ्याला सहजच मिळते. या व्यतिरिक्त कांदा असेल, केळी असेल, कापूस, सोयाबीन किंवा अगदी स्ट्रॉबेरी सारख्या अतिशय नाजूक अशा पिकांमध्ये सुद्धा प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर अनेक शेतकरी करत आहेत. तर मित्रांनो, आपण बघू शकता खरंच प्लॅन्टो कृषी तंत्राचा जो वापर केलेला हा ऊस आहे. आपण इथं कांदा पण आता थोडा 4.5 कोणती जात आहे सर ही लावलेली, कोणती जात आहे? ही 86-032 जात आहे आणि दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी याची लागण केलेली आहे. 5x2 अंतरावर याची लागण केलेली आहे. हे कसं म्हणजे डोळा पद्धतीने लावलेले सर हा ऊस का म्हणजे हे केलेला आहे? डोळा पद्धतीने 5x2 फुटावर याची लागवड केलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये पानाची साईज किंवा हिरवे पुन्हा फुटव्याची संख्या जी आहे ते आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो. खरंच प्लॅन्टो कृषी तंत्रज्ञान बरेच. सर आपली कंपनी कृषी क्षेत्रामध्ये कधीपासून काम करते? ही जवळपास 30 वर्षापेक्षा अधिक काळापासून आमची कंपनी कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत. आता तुम्ही बोलता बोलता एक शब्द जाणवला की समुद्राच्या कडेला तो आपला R&D आहे. तर समुद्री शेवाळाचा जो वापर आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये शेती उपयोग ह्याच्यामध्ये केला जातो. तर समुद्री शेवाळ आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये काही तिथून आपण अपटेक करता का बाहेरून? ह्या उत्पादनांचं जे मुख्य संशोधन आहे हे भारत सरकारची जी प्रयोगशाळा आहे, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, यांनी ह्या उत्पादनांचं मुख्य संशोधन केलं होतं. त्या प्रयोगशाळेकडनं आम्ही ते संशोधन घेतलं आणि त्यावर या उत्पादनांची निर्मिती केलेली आहे. धन्यवाद सर, आमच्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही माहिती दिली. आपली प्लॅन्टो आणि हा स्टॉल नंबर काय म्हणले सर? स्टॉलचा नंबर काय आहे? 4 आणि 5. या स्टॉलला आपण व्हिजिट केलेली आहे मित्रांनो. कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी जो कृषिक म्हणून जो प्रतिवर्षाला लाईव्ह प्रदर्शन जे डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट लावले जातात आणि जिथं हे केलेलं असतं, प्लॅन्टो ह्या स्टॉलला आपण व्हिजिट केलेली आहे. साहेबांनी आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी माहिती दिली. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ज्याला म्हणतो बारामती कृषी 2023 मध्ये लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन, जिथं आपण अडवांटा या कंपनीच्या स्टॉलला व्हिजिट करत आहोत. त्यांनी पूर्ण बऱ्याच व्हरायटी इथं लावलेल्या आहेत. व्हेजिटेबल मधल्या असतील, ज्वारीच्या असतील, स्वीटकॉर्न मका असेल, लाल भेंडी असेल, त्याच्यानंतर गाजरामध्ये बऱ्याच व्हरायटी त्यांनी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरोखर अप्रतिम व्हरायटी आपल्याला इथं बघण्यासाठी मिळालेल्या आहेत. बऱ्याच काही म्हणजे नाविन्य आहे. चेरी टोमॅटो याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला, स्वीटकॉर्न बघायला मिळाला.
त्याच्यानंतर गाजरामध्ये बरंच काही बघायला मिळालं. मुळा आपल्याकडे इथं म्हणजे बऱ्यापैकी बघायला मिळाला. चवळीचं उत्पन्न आपण इथं पाहिलं. प्रत्यक्षात आपण परत जे कृषी आपले जे प्रतिनिधी आहेत कंपनीचे, अडवांटा कंपनीचे, त्यांच्याशी त्यांच्या कंपनीबद्दलचं थोडंसं बॅकग्राऊंड, कंपनीची सुरुवात केव्हापासून झाली, कंपनीची म्हणजे शेतकऱ्याच्या सेवेमध्ये त्यांनी काय काय शेतकऱ्यांपर्यंत देत आहेत ते आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर नमस्कार. सर आपलं पूर्ण नाव आणि आपल्या कंपनीबद्दल, कंपनीची सुरुवात कधी झालेली आहे, कंपनीचे रिसर्च मधले कुठले प्रोडक्ट आज आपण बाजारात देतो आणि काय स्पेशालिटी आहे अडवांटाची, हे आमच्या परत शेतकऱ्यांसाठी एक्सप्लेन करा. नमस्कार शेतकरी बंधूने. आणि KVK आयोजित या एक्झिबिशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आम्ही अडवांटा ही फार जुनी कंपनी आहे आणि गेल्या 15 ते 20 वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये काम करतो. अडवांटा ही कंपनी स्वतः संशोधन करते आणि मार्केटिंग करते आणि सेलिंग करते. भारतभरामध्ये आपण या अडवांटाची वाटचाल चालू आहे. गेल्या 5-6 वर्षामध्ये अडवांटाने शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आमूलाग्र बदल आणण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचंच मला तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर या ठिकाणी आपण जवळपास 14 वेगवेगळ्या पिकांची लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन लावलेलं आहे. त्यामध्ये 30 व्हरायट्यांचं या ठिकाणी आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे अडवांटा ही भेंडीची नंबर 1 कंपनी म्हणून नावाजली गेलेली आहे. आणि राधिका हा एक मुख्य ब्रँड ज्याला आपण म्हणता येईल की ज्यांनी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये फार प्रगतशील उत्पादनामध्ये भरघोस उत्पादन दिलेलं आहे. आणि ज्याची भेंडी भारतापासून दुसऱ्या देशामध्ये पण एक्सपोर्ट केली जाते, असा हा राधिका वाहनाचा सुद्धा या ठिकाणी. आता राधिकाचं जे नवीन व्हर्जन आहे तो सेगमेंट आहे, आता मी बघितला त्याच्यामध्ये. बरोबर आहे. राधिकामध्ये सुद्धा आम्ही नवीन वाहन मार्केटमध्ये आणत आहोत. त्यामध्ये आपण एक ऑलरेडी नवीन वाहन लॉन्च केलेलं आहे ADV 216 नावाने. आणि येणाऱ्या पुढच्या हंगामामध्ये आम्ही 722 नावाचा वाहन पण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणत आहोत. सातत्यानं प्रयत्न करत आलेले अडवांटाचं GS10 वटाण्यापासून असेल किंवा गाजरापासून असेल किंवा गोल्डन हानी नावाने स्वीटकॉर्न असेल, पण मार्केटमध्ये पूर्ण शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कंपनी कुठल्या पद्धतीनं अग्रेसिव्ह राहते? आपण शेती हा असा विषय आहे की याच्यामध्ये सीइंग बाय डिलिव्हिंग हा कन्सेप्ट चालतो. म्हणजे जोपर्यंत तुम्ही शेतामध्ये त्या शेताचं परफॉर्मन्स पाहत नाही तोपर्यंत शेतकरी लावत नाही. आणि हे काम करण्यासाठी आमचे भारतामध्ये 200 कार्यकर्ते म्हणजे जे आमचे फील्ड ऑफिसर आहेत ते काम करतात. आणि जवळपास 70 मॅनेजर आहेत जे त्यांना गायडन्स प्रोव्हाइड करतात. आणि आमची जी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट टीम आहे ही टीम क्रॉप कसं वाढवावे, ॲग्रॉनॉमी रिलेटेड जे इन्फॉर्मेशन असते, क्रॉपची निगा कशी करावी, क्रॉप प्रोटेक्शन कोणते वापरावे याबद्दल पण मार्गदर्शन करत असते. आणि जे एक्सटेन्शन वर्क आहे ते आम्ही मोठ्या गावामध्ये जाऊन करत असतो. आणि आमचे जे प्रगतशील शेतकरी आहेत ते पुढे मेसेज घेऊन जातात. नक्कीच धन्यवाद सर. तुम्ही आमच्या महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांना. सर शेतकरी बांधवांनो, आपण UPLच्याच स्टॉलवर आहेत. आता आपण थोड्या वेळापूर्वी मशीन पाहिलेली आहे. मशीन जी आहे ती आपण स्प्रे करणारी मशीन जी आहे ती मशीन आपण पाहिलेली आहे. आता आपण इथं पाहतो की बीज चोळणी यंत्र, ज्याला आपण बियाला औषध लावतो, बऱ्याच वेळेला हाताने लावावं लागतं, चोळण्याचा हे होतो, चवाळं घ्यावं लागतं किंवा त्याच्यावर औषध व्यवस्थितरित्या पसरत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना UPLने एक अशी मशीन हे केलेली आहे. त्या मशीनच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं बियाणं असेल तर ते बियाणं आपण त्या बियाणे रोपण असेल किंवा जे असेल सीड ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो ती ट्रीटमेंट करण्यासाठी ही मशीन त्यांनी डेव्हलप केलेली आहे. तर ह्याचं कसं म्हणजे काय आहे की हातानं ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय? हे इलेक्ट्रिकल ऑपरेटेड सीड ट्रीटमेंट मशीन आहे जे गोल फिरतं. याची हायेस्ट कॅपॅसिटी असते साधारण 30 ते 40 किलो पर्यंत बी एका वेळेस याच्यामध्ये ट्रीट होऊ शकते. ते करण्यासाठी किती वेळ लागतो? ते साधारण तुम्ही जर लाईट जर लावला तर 2 ते 3 मिनिटांमध्ये हे पूर्ण याला कलरफुल करून टाकतं, पूर्ण कोटिंग तयार करतं. आणि खाली ओतून दिलं की खाली सुकायला टाकतो आपण. आणि सावलीमध्ये 2 तास जर ठेवलं तर 2 तासामध्ये याला कोटिंग पूर्ण कडक तयार होती. ते केल्यानंतर तुम्ही महिनाभर सुद्धा बियाणं घरात. बरेच नाजूक बियाणे असतात, जसं शेंगदाणे असतील किंवा बरेच काही अशी बियाणे असतात हे जास्त थोडंसं जरी वापरून राहिला तर ते उगवण होत नाही. शेंगदाणा आणि सोयाबीन
हे आपण सेन्सिटिव्ह बी मानलं जातं सगळ्यात. पण तुम्ही जर एक ऑब्झर्व केला असाल तर भारतामध्ये हायएस्ट जो सेल आहे तो सोयाबीनमध्येच होतो आणि गुजरातमध्ये गेले तर तो शेंगदाण्यात होतो. तर ह्या हिशोबाने तुम्ही बघू शकता व्यवस्थित कोटिंग तयार होती. हे करण्यासाठी युपीएलने याच्यामध्ये काय केलंय, एक नवीन तंत्रज्ञान आणलंय. तर याचं सुद्धा तंत्रज्ञान आहे. जसं हे तंत्रज्ञान आणलंय, हा इलेक्ट्रॉन जे आहे ज्याच्यामध्ये एक इन्सेक्टिसाइड आणि 2 बुरशीनाशक असलेलं जे म्हणजे चांगल्या क्वालिटीचं आंतरप्रवाही कीटकनाशक आहे, जे की ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे प्रत्येक बियाला 100% हे लागू होतं. ह्याचं पर किलोसाठी काय मात्रा आहे ह्याची? 5 ml प्रति किलोसाठी बियाण्यासाठी. बियाण्यासाठी ही मशीन बाजारात आपल्याला घ्यायची म्हटलं तरी काही विकत मिळतं? याचं काय याचं असं आहे, आम्ही हे जे सगळं करतो ते जे तुम्ही फवारणीचं यंत्र बघितलं आणि हे मशीन, हे 2 मशीन्स आम्ही शेतकऱ्यांना सर्व्हिस पार्ट म्हणून प्रोव्हाइड करतो. आमच्याकडं ह्या टाईपचे महाराष्ट्रामध्ये आता आय गेस 350 मशीन शेतकऱ्यांनी इलेक्ट्रॉन घेतलेलं आहे. तर तुम्ही हे कसं म्हणजे काय प्रमाणे काही चार्ज घेतो? नाही, आम्ही याच्यात अजून एक बेनिफिट असं देतो की आमच्या प्रत्येक प्रोडक्टवर आहे ना इथं QR कोड असतो, बरोबर. हा QR कोड जर शेतकऱ्यांनी स्कॅन केला तर त्याला पॉईंट्स भेटतात. सेम त्यांनी जर ह्या मशीनला जर QR कोड लावतो आम्ही खेडेगावात गेल्यानंतर, त्यांनी त्याला जर स्कॅन केला आणि त्यांनी जर उपचारित केलं ह्या औषधाने तर त्याला त्याचे पण पॉईंट भेटतात. आमचा 2 पॉईंट म्हणजे 1 रुपया, म्हणजे कॅशबॅकच्या स्वरूपात. जसं आपण गुगल पे, फोन पे करतो. शेतकरी बांधवांनो, युपीएलचं जे काही तुम्ही प्रोडक्ट कराल उपयोग कराल तर 100% तुम्हाला त्याच्यातून फवारणी यंत्र असेल तर ते फ्रीमध्ये मिळणार आहे. उलट त्याच्यामधून पॉईंट मिळणार आहे. त्याच्यानंतर आपण बियाणे तोडणी यंत्र जे आहे, सीड ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो, ते जरी वापरलं तर त्याच्यामधूनही पॉईंट मिळणार आहे. फक्त एक आहे की युपीएलच्या माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे प्रोडक्ट वापरल्यानंतर या सगळ्या सुविधा शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचणार आहेत. धन्यवाद. शेती भारतीला लाईक करा. थँक्यू. शेती भारती यूट्यूब चॅनल. पाहत मित्रांनो, आपण ग्रोमर ज्याला आपण कोरोमंडल म्हणतो या कंपनीच्या स्टॉलवर आलेलो आहोत. हे कंपनीचं स्टॉल सुरुवातीपासून DAP असेल, युरिया असेल, पोटॅश असेल किंवा जे बल्क फर्टिलायझर ज्याला आपण म्हणतो ते देत असताना अशा ह्याच्यामध्ये त्यांनी नवीन काही लॉन्चिंग केलेली आहे. त्याची ग्रेड आपण आणि थोडंसं हे सर आपलं नाव आणि कंपनीचं बॅकग्राऊंड असेल किंवा कंपनी कधीपासून काम करते, शेतकऱ्यासाठी काय हे करते आणि ही ग्रेड आपण कधीपासून लॉन्च केले? सर्वप्रथम नमस्ते सर्वांना. माझं नाव डॉक्टर गणेश टेकाळे. मी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत आहे. तर कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी 1963 सालापासून कार्यरत आहे आणि खास करून खतांच्या विक्रीमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. तर खतामध्ये बघितलं जवळपास बल्क फर्टिलायझर ज्याला आपण म्हणतो 10-26 DAP याच्यामध्ये आहे. विद्राव्य खतामध्ये आहे. विद्राव्य खतामध्ये सर्व जेनरिक ग्रेड्स आहेत, जसं 9919 आहे, 1261 आहे, 05234 आहे. फॉलियर ग्रेड्समध्ये आहे. त्यानंतर काही ऑर्गॅनिक फर्टिलायझर्समध्ये जसं केरिच, एनरिच असे काही ग्रेड्स आहे आणि पेस्टिसाईडमध्ये पण आहे. तर हे जे तुम्ही समोर बघताय हे फिटसॉल ग्रेड आहे. हे फिटसॉल म्हणजे काय, आपण क्रॉप स्पेसिफिक, स्टेज स्पेसिफिक ग्रेड्स आपण बनवलेले आहेत. जसं ही ग्रेड फर्स्ट आहे फिटसॉल सोलेनस. तर ही जी ग्रेड आहे सर्व भाजीपाला पिकासाठी आपण ही ग्रेड तयार केलेली आहे, जेणेकरून याच्यामध्ये ह्या ग्रेडची जर खासियत बघितली, याचा जो pH आहे हा pH अत्यंत कमी आहे, 4.2 pH. कमी pH असल्यामुळं ह्या न्यूट्रिएंटचा अपटेक चांगला होतो. ही जी ग्रेड आहे ड्रीपमधून देण्यासाठी आहे. कुठले जरी भाजीपाला पीक असेल आपण त्याला ड्रीपमध्ये देऊ शकता. याच्यामध्ये नत्रस, पुरत, पाराश प्लस झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम, कॉपर असे विविध प्रकारचे 10 न्यूट्रिएंट्स ऍड केलेले आहेत. आता ग्रेड फर्स्ट जर बघितली तर या ग्रेड फर्स्टमध्ये 21-12-16-2 म्हणजे NPK प्लस सल्फर प्लस मायक्रोन्युट्रिएंट्स असे आहे, जेणेकरून व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली होते. त्यानंतर फ्लावरिंग चांगली येते, फ्रूट सिस्टीम चांगली डेव्हलप होते आणि सेकंड ग्रेडमुळे आपल्याला फळांची क्वालिटी, शायनिंग होतो, चकाकी किंवा एकंदरीत उत्पादनामध्ये वाढ होते. अशा प्रकारची सेकंड ग्रेड. बरेच वेळेला सर आता तुम्ही सांगितलं की pH मेंटेन केलेले आहेत, पण जेव्हा शेतकरी बांधव, बरेच असा प्रश्न असतो शेतकरी बांधवांचा, पाण्याचा pH त्याच्या बिघडलेला आहे किंवा जमिनीचा pH बिघडलेला असतो, त्यावेळी खताचा pH आणि तो कुठं काही मॅच करतो का? ते लागतात का व्यवस्थित? सपोज आपला पाण्याचा pH 8च्या पुढे असेल जमिनीचा आणि पाण्याचा, तर आपण ही जर ग्रेड वापर केली हा pH आपला शेवट 6 पर्यंत मेंटेन होतो, जेणेकरून आपल्याला जे काही अल्कलाईन किंवा क्षारयुक्त जमिनी म्हणतो अशा जमिनीमध्ये पण हे खत चांगल्या पद्धतीत काम करतं. धन्यवाद मित्रांनो. कोरोमंडल सारखी कंपनी जे काही आहे सूक्ष्म अन्नद्रव्य घेऊन किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यासोबत सूक्ष्म खतं ज्याला आपण म्हणतो, जे भाजीपाल्याला आपण वापरतो, हॉर्टिकल्चरला जे आपण वापरतो, DAP देता त्या कंपनीसुद्धा ह्याच्यामध्ये बऱ्याच चांगल्या पद्धतीची रेंज मेंटेन केलेली आहे आणि त्या कंपनीला आपण स्टॉल दिलेले आहोत. आमच्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही माहिती सांगितली, तुमचे खूप मनापासून आभार.
तर मित्रांनो, आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये बारामतीचे जे आपण बघत आलेलो आहोत की प्रत्येक स्टॉलला आपण व्हिजिट करतोय, प्रत्येक स्टॉल दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण आज इथं म्हणजे स्पेसिफिक कृषी विज्ञान केंद्राचा जो स्टॉल आहे, जे भाजीपाल्यामध्ये काम करतो, त्या स्टॉल आपण व्हिजिट करतो आहे. इथे एक मजेदार गोष्ट आपल्याला बघायला मिळते. वांग्याच्या झाडावर टमाटो येतं आणि वांगही येतं. दुसरी गोष्ट, बटाट्याच्या झाडावर त्यांनी टमाटोमध्ये सक्सेस करून दाखवलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण कृषी विज्ञान केंद्राची इथं जे आलेले हे आहे त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत. प्रत्यक्षात आपण बघू शकता मित्रांनो, त्याच्यामध्ये एकच झाड आहे, त्याच्या इथं वांगही लागलेलं आहे, इथं टमाटोही लागलेला आहे. पण याचा बेस कोणता घेतलेला आहे आणि हे जर आपण पाहिलं तर हे ह्याच्यामध्ये खाली बेस जो आहे तो बटाट्याचा आहे आणि वर आपल्याला झाड बघायला मिळते ते टमाटोचं झाड बघायला मिळते. आणि खाली हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने हे खाली याला बटाटा सुद्धा लागलेला आहे. हे बटाटा सुद्धा आपण ह्याच्यामध्ये बघू शकता. हा प्रयत्न जो आहे तो कृषी विज्ञान केंद्राचा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रयोगातून हा कमर्शियल अजून प्रयोग आलेला नाहीये. आणि हे आपण बघू शकता मित्रांनो, ह्याच्यामध्ये त्यांनी जंगली वांग वापरलेलं आहे खाली आणि वरचं जे आहे इथं पाचर कलम करून जे आपला हायब्रिड वांग आज बाजारात प्रचलित जे असतं ह्याचा बेस ह्याच्यासाठी घेतलेला आहे की ह्याचा दणकटपणा वाढावा. बेस हा देशी वाणाचा घेतल्यामुळं ह्याचं आयुष्य वाढावं, 3 वर्षांनी वाढतं. अशा पद्धतीनं हे घेतलेलं आहे. आपण प्रत्यक्षात जाणून घेऊया. हे करत असताना हे झाड किती दिवसाचं झाल्यानंतर तुम्ही ह्याच्यात करता कलम, किंवा हे झाल्यानंतर किती दिवसात करता, किंवा ते असं काय ह्याचं प्रोसेस आहे? ह्याच्यामध्ये हे वांग्याचं झाड जे आहे ते वांग्याचं झाड आपण साधारण त्याचं लाईफ जे आहे खालच्या रोस्टॉकचं जंगली वाढाचं 1 महिना असतं. 1 महिना झाल्यानंतर आपण त्याचा शेंडा पिंच करतो. शेंडा पिंच करण्याला 2 फुटी जे खालनं फुटतात त्याची आपण त्या फुटी वाढवतो आणि त्यानुसार आपण त्याच्यावरती वांगा आणि टोमॅटो हे 2 आपण त्यावरती कलम करतो. त्यामध्ये स्लांट ग्राफ्टिंग त्याला म्हणतात. स्लांट ग्राफ्टिंगच्या दृष्टीने त्याला कलम करतो. कलम केल्यानंतर त्याला 8 ते 10 दिवस त्याला एक जर्मिनेशन चेंबर किंवा ग्राफ्टिंग चेंबर असतो. विशिष्ट प्रकारच्या त्याला हीट मेंटेन केली जाते आणि त्याचं तिथं आर्द्रता जी आहे, ह्युमिडिटी ती मेंटेन केली जाते. त्या विशिष्ट प्रकारच्या त्या ग्राफ्टिंग चेंबरमध्ये आपण त्याला वाढवतो. तिथून सेट झाल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये ते सेट होतं. सेट झाल्यानंतर आपण त्याला हार्डनिंगला घेतो. हार्डनिंग झाल्यानंतर आपण ते सेट करण्याची विक्री करतोय. त्या दृष्टीने टोमॅटो आणि ब्रिंजालचं आहे हे जर आपण बघितलं हे कमर्शियल मध्ये तुम्ही चालू केलेलं आहे. केंद्र म्हणजे ह्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी असा काही प्रयोग केलेला आहे की बाबा म्हणजे वांग्याचं उत्पन्न घेतलं जातं आणि टोमॅटोचं उत्पन्न असं काही शेतकरी आहेत ते वांग्याचं पण आणि टोमॅटोचं दोन्हीचं उत्पादन घेत आहेत आणि बऱ्यापैकी त्यांना ते त्यात सॅटिस्फाय आहेत किंवा आम्हाला दोन्ही एकाच झाडापासून दोन्ही आपल्याला उत्पादन मिळतंय. हे दोन्ही फायदे शेतकऱ्याला झालेले आहेत. हे जे आहे हा विषय झाला मित्रांनो. आता आपण ह्याच्याबद्दल घेऊन घ्या. हे जे आहे हे खाली बटाटा बेस घेतलेला आहे, बटाट्याच्या वर हे टोमॅटो केलेला, पण हा कमर्शियल ह्याच्यामध्ये आपण कमर्शियल दृष्ट्या आपण ह्याचा अभ्यास चालू आहे. त्याच्यामध्ये बटाटा हा तो कमी दिवसाचा असतो आणि टोमॅटो हा जास्त दिवसाचा आहे. त्यामुळे जो ड्युरेशनचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा अभ्यास करून हे आपण शेतकऱ्याला कमर्शियल करणार येत्या काही दिवसामध्ये. ह्याला टोमॅटो म्हणतात. हे नक्की शेतकऱ्याला पण फायदा, जसं की खाली बटाटा वाढेल वरती टोमॅटो वाढेल. आणि ह्या वांग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगू शकता? हे वांग जे आहे हे वांग ग्राफ्टिंगचं वांग आहे, कलम केलेलं. त्याच्यामध्ये खालचा रोस्टॉक जो आहे तो वाईल्ड वांग्याचा आहे. त्यामध्ये जंगली वांग आपण ज्याला म्हणतो. ह्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा असा होतो की येणाऱ्या काळामध्ये आपली मातीचे काही वेगळे मातीमध्ये जे काही वेगळे रोग येत आहेत किंवा मातीतली उत्पादकता कमी होत चालली, मातीतली सुपीकता कमी होत चालली, त्याला पर्याय काय तर त्याला हा ग्राफ्टिंगचा पर्याय आहे. त्याच्यामध्ये जर आपण ग्राफ्टिंग लावलं तर त्यामध्ये आपण जे काही हे वांग जे आहे कुठल्याही रोगाला कुठल्याही किडीला जमिनीतल्या त्याला बळी पडत नाही आणि त्याचं उत्पादन चांगलं देतंय. अबायोटिक बायोटिक ट्रेस दोन्ही जे ट्रेस आहेत ताण ते दोन्हीचं ताण सहन करतं आणि झाडाला त्या ट्रेसमधून बाहेर काढून झाडाचं उत्पादन 30 ते 50% उत्पादन हे झाडाचं वाढवते. तरी आपण जे जनरल बाजारातून जे घेतो वांग त्याच्यामध्ये हायब्रिड वांग जे लावलं जातं त्याचा कार्यकाळ 6-7 महिन्यापर्यंत त्याचे वांगे चालतात. ह्या असे जंगली बेस जो आहे तो जंगली घेतल्यामुळे, देशी घेतल्यामुळे ह्याचं काय म्हणजे कालावधी वाढतो? वाईल्ड त्यामध्ये जे मुळं जे आहे ते जंगली स्वरूपाचे किंवा वाईल्ड स्वरूपाचे आहेत. त्यामुळे ते जमिनीमध्ये जास्त दिवस तग धरून राहू शकतात. त्यामुळे त्याचा लाईफ स्पॅन जो आहे तो जास्त दिवस वाढतोय. आणि हायब्रिडचा जो आहे तो लवकर संपतो का त्याची मुळं जी आहेत ती हायब्रिड पद्धतीची आहेत आणि ते आपल्या ज्या मातीतले जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी आहेत किंवा जे आता आपण जे खतं देतोय, औषध देतोय, जे क्षार आता जमिनीमध्ये झाले ते अपटेक करत नाही. त्यामुळे आपलं उत्पादन जे ते उत्पादन कमी होतंय. आणि हे जे मुळे ही सगळे जे जमिनीतले खत औषधं सगळे अपटेक करून झाडाला पुरवतात. त्यामुळे झाडाचं लाईफ जे नक्कीच त्यामुळे वाढलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. तर अशा पद्धतीने हा कृषी विज्ञान केंद्र बारामतीचा हा प्रयोग आहे. मागच्या बरेच वर्षापासून हाही प्रयोग आपण पाहतो आहे. हा प्रयोग कमर्शियल हा तज्ञाच्या मार्गदर्शनामध्ये नक्की करावा, कारण एकाच झाडावर वांग पण लागते आणि टमाटोही लागते. हा प्रयोग जो आहे मार्गदर्शनामध्ये केलेला चांगला राहील. धन्यवाद. थँक्यू.